हॅलो, नाहीये कुबेर शेठ घोटाळा झाला. माझा साहेब येतोय. कोण? देशमुख? आता त्याला गाडीतून उतरताना मी त्याला बाहेरच्या बाहेर घालवतो. तुम्ही लपून राहा. कुठे लपणार? अरे लक्ष्मीधर, बरोबर देशमुख, ये ना मित्रा, ये. अरे पण आत तरी दिसेल का? देशमुख, एक मिनिट जरा, तू मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अरे तू उभा का? बस ना. अरे कमाल. बस. अरे बस रे. हा बोल, काय? हे बघ, आमच्या हेमाचं लवकरात लवकर कुठेतरी जमवलं पाहिजे. का रे बाबा? अरे सारखी त्या लुकतुक्याची चौकशी करत असते. का कुणाच ठाऊक? गेल्या 2 दिवसात 100 वेळा विचारलं तिनं, तो लुकतुके कुठे आहे? गेला कुठं तो? कुणाच ठाऊक? गेला असेल कुठेतरी मशनात. नाही पण मी म्हणतो, हिला का त्याची एवढी चौकशी? अरे पण देशमुख, तू एवढा अस्वस्थ का झालास? अरे मला भीती वाटते, कार्टी त्याच्या प्रेमाभिमात तर पडली नसेल ना. आणि समजा पडली असेल, काय हरकत आहे? अरे त्याची लायकी तरी आहे का तेवढी? पण समजा उद्या तो हेमासाठी तुझ्याकडे मागणी घालायला आला, काय करशील? कमरेत लाथ घालीन त्याच्या, कातडी सोलून दिवाणखान्यात टाकीन. अरे लुकतुके एवढा वाईट नाही रे. अरे एक नंबरचा डॅमेज माणूस आहे तो. मुलखाचा काम चुकार आणि कर्मदरिद्री. स्वतःची जागा सुद्धा नाही. काय म्हणतो? कुठेतरी जिन्याखाली राहतो म्हणे. अरे असल्या खतरूड माणसाला हेमा कधीच पसंत करणार नाही. पण मला रिस्क घ्यायची नाहीये. तो रजेवरून येण्यापूर्वी तिथं जमवलं पाहिजे. बरोबर. तुझ्या पाण्यात आहे का कुणी मुलगा? आहे, एक मुलगा आहे. कोण आहे? आहे, हरवणारी आहे, चांगला आहे. हे मला शोभेल असा आहे का? अरे हेमाला आवडेल असा आहे. मग पक्क करून टाक. एकदा बघून तर घे त्याला. काही नको, तू बघितलायस ना. मग मी पाहण्याची जरुरी नाही. काय हरकत? अरे तुझी पसंती ते माझी पसंती. चलो इस बात पर एक बियर होऊन जाऊ दे. इथं नको, काय रे? दूर कुठेतरी शांत ठिकाणी जाऊ, म्हणजे आपल्याला निवांतपणे बोलता येईल. नमस्कार वहिनी. नमस्कार दाजी. कुठे निघालात? काय नाही, जरा लस्सी घेऊन जरा लवकर या. घरात काय चाललंय माहित आहे ना? बरा वहिनी. लस्सी घेऊन येतो म्हणे मला फसवताय. कुबेर शेठ घोटाळा झालेला आहे. लक्ष पुरुषा, जरा बाहेर जा. काय झालं? काय झालं? माझ्या प्रेयसने मला पाहिलं रे. हा तिच्या एवढंच ना? एवढंच ना काय? ती मला शोधत इकडे येईल ना. अरे येऊ दे. अरे येऊ देत ना काय? उद्या तरी माझं सोंग उघडकीला आलं तर काय वांदे होतील याचा विचार करा. एकीकडे तुमची बायको, दुसरीकडे कॅप्टन रणगाड्याची बायको. दोघी जणी मला खलबत्त्यात घालून कुटतील. आणि तिसरीकडे तुमची चिरंजीव आहेतच आमच्या तंगड्या घेतायला. कुबेर शेठ मला वाचव. का मार्दवट टाकून कुठे निघाला? काम गेलं खड्ड्यात. माझं लग्न मोडायची वेळ आली इथं. घाबरू नका, मी आहे ना. म्हणूनच तर मी घाबरतोय. आणि तुम्ही असून फायदा काय? काल तुमच्या मुलाने मला पाडलं, त्यावेळेस तुम्ही काय करत होतात? नुसते उभे होतात ना, नाकावर बोट ठेवून करून. नशीब त्याने म्हणजे फक्त सॉक्स आणि बूटच काढले. हे बघा, मी तुम्हाला सॉक्स जोडतो, मी हात जोडतो, मला वाचवा हो. एवढ्यात नाही. मग कधी? लग्न मोडल्यावर? त्या पोरीनं स्वतःहून कबूल केलं की आम्हाला फसून ती घरामध्ये घुसली आहे, तेव्हा तुमची सुटका होईल. पोलिसांच्या ताब्यात तिला दिली की तुम्ही सुटलात. अहो पण तोपर्यंत मला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागेल. एवढा धीर सोडू नका. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी राहायला एक सुंदर घर बघून ठेवलंय. खड्ड्यात गेलं तुमचं घर, मी फुटपाथवर राहीन. अरे वा, तू त्या मारीन मुस्कनात. काम अर्धवट टाकून तुम्हाला जाता येणार नाही. आणि मला थांबायचं नसेल तर? थांबायचं नसेल तर इकडे या. हा सोललेला वाघ इथं टाकलेला माहितीये. हा चित्ता, तो बिबळ्या, ही 2 सांबरांची शिंग, ही सगळी जनावरं मी मारली आहेत. या 2 शिंगांच्या मध्ये एक जागा मोकळी ठेवलेली आहे. मला विचारा का? तुमच्या मुंडक्यासाठी. तुम्ही काम जर पूर्ण केलं नाहीत तर तुमचं मुंडकं तिथं दिसेल. चहा, सौदामिनी चहा. अरे बायको आहे का? कोण आहे? नवऱ्याला सुद्धा चहा करून देत नाही. सौदामिनी चहा. अरे वा, शहाणी माझी बायको ती. साल्या, हे काय नाटक लावलंयस? कॉलेजात नाटक केलीस तेवढी पुरी नाही का झाली? काय प्रकार आहे? हे मी तुला विचारायला हवं. बोल, तू इथे कसा आणि हे काय सोंग काढलंयस? कसलं सॉंग? मी कॅप्टन रणगाडे. कॅप्टन रणगाडे काय? मग दिनकर लुकतुके कोण? तुझा भाऊ वाटतं. हे बघा मिस्टर लुकतुके, तुम्ही साऱ्या जगाला फसवू शकाल, पण मला जर शेंडी लावायचा प्रयत्न केलात ना तर
मारता काय कुबेर शेठ त्यावेळेस हे पण गायब झालं वाटतं. चुप, नाटकं पुरे झाली. बोल, तू इथे कसा आलास? ती सौदामिनी कोण आहे? तुझा आणि तिचा काय संबंध? अरे वा म्हणजे काय माझी बायको आहे ती मग मी कोण? तुझी मेहुणी? जास्त हँडल असं काय करताय कुबेर शेठ. मी तिकडे तुला गली बोळातनं शोधतेय आणि तू इकडे मजा मारतोय. मजा 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 कसली मजा कोणावर मजा कधी मजा मजा शेठ. बोल, येतोस की नाही माझ्या बरोबर आताच्या आता? अहो पण मला शक्य नाही होते माझी बायको रागवेल ना. दिन्या, आता बऱ्या बोलाने माझ्या बरोबर आला नाहीस तर तुझा माझा संबंध तुटला. नका हो नका एवढ्यात तोडू. 2 दिवस थांबा जरा बायकोचा निकाल लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे, चालू दे तुझी नाटकं. तुला चांगली अद्दल घडवते. अरे हेमा, हाय नरेन, गुड मॉर्निंग माय डिअर. गुड मॉर्निंग. तू एवढ्या सकाळी सकाळी आले सहज तुला भेटायला. आज तुला वेळ आहे का रे? का ग? आपण आज मस्तपैकी फिरायला जाऊया. कुठेतरी एकांतात बसूया, 4 प्रेमाच्या गोष्टी करूया. नरेन, तू काय कुत्रा बित्रा पाळलायस का रे? मग आजपासून गुरगुरतोय बुलडॉग सारखा. नाही नाही, कुत्रा बित्रा नाही पाळला मी. मग येणार ना फिरायला? नको ग, आज माझा मूड नाही. त्याची काळजी मी घेईन, तू चल. अगं पण- कम ऑन अगं हेमा, यार. अगं ए, काय चाललंय काय? चला 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 लवकर. किती वेळ तुमच्या तात्याची वाट बघायची? 12:30 वाजलेत. तू त्यांना पत्ता बरोबर दिलास ना? हो, ते नक्की येणार आहेत ना? मी त्यांना स्वतः बजावून सांगितलंय. मग आहेत कुठं ते? सौदामिनी आहे का? तुम्ही कोण? मी तिचा तात्या. तात्या, तात्या, अहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तात्या, किती उशीर? काय ठरवलेली टॅक्सी मिळेना ना, म्हणून मग मी बसने आलो. या 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 बाजूनी या या या. कशाला बोलवलं मला? तुम्ही हिच्या लग्नात हजर होता ना? अजर ओ मीच जमवलं हिचं लग्न ना. काय तरणा पान गडी होता, गोरा गोरा पान, हसतमुख चेहऱ्याचा, पण गेला गेला बिचारा हो. बसल्या बसल्या गेला हो. तात्या, हा. असं काय करता? काय? सोडा वॉटरची बाटली लागून गेले नाही? हो हो हो, पण बाटली लागली त्यावेळी तो बसलेलाच होता ना पटपटीवर. तात्या, हा, इथं एक माणूस हिचा नवरा असल्याचा दावा करतोय. कुठे कुठे आहे आता कुठे? तुम्हीच बघून ओळखा हा, की इथं कुठे तुम्हाला तिचा नवरा दिसतोय का ते? हा नाही, हा असायला हरकत नव्हती. हा मुळीच नाही, आणि हा तर नाहीच नाही. नक्की? नक्की. अरे माझ्या या 2 हातांनी मी हिचं लग्न लावलंय. तात्या नीट जवळून बघा. जवळून मी डोळे झाकून सुद्धा सांगू शकतो की हा नक्कीच सौदामिनीचा नवरा नाही म्हणून. बघा बघा, मी तुम्हाला हेच सांगत होते. आता तरी खात्री पटली ना तुमची? नेल्याने अगदी जीव नकोसा केला होता. नाही म्हणजे असं घडलं तरी काय? तात्या, हा माणूस सगळ्यांना सांगत होता की हा माझा नवरा आहे, कॅप्टन रणगाडे. अरे सांगतेस काय? हो. म्हणजे अशी ह्याची हिंमत तरी कशी झाली असं सांगायची? फोन कुठं आहे? हा इकडे. आत्ताच्या आता मी मिलिटरी ऑफिस मध्ये फोन करतो. माझा भाचा तिकडे मेजर म्हणून कामाला आहे. हॅलो, मिलिटरी ऑफिस. हॅलो, तात्या, काय? नंबर फिरवा. दर फिरव. थांब रणगाड्या, तुला तोपेच्या तोंडी देतो. फिरव नंबर. 55545454545. काय अशी डोक्यात राग घालून घेऊ नका. म्हणजे डोक्यात राग घालून घेऊ नका? निष्कारण आमच्या पुरीला छळताना डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणता? जाऊ द्या हो. काय जाऊ द्या? कॅप्टन, मी निघा का निघा का? निघा. निघा काय निघा? याला पोलिसांच्या हवाली केलं नाही, पाहिजे. नरेन, आपल्या अब्रूचा प्रश्न आहे. कॅप्टन तुम्ही निघा. अरे चल. चांगलं मार त्याला, सोडू नको. थांब, या मेल्यांचं टाळकं फोडतो. गेला, 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 गेला. कुबेरांचं घर आहेच का? कुबेरांचं घर आहे? हेच का? माझं वाक्य काय बरं होतं? आठवलं. हा तिचा नवरा नाही, हा तिचा नवरा नाही, हा तिचा नवरा नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा तर नक्कीच नाही. एकदम आवाज बंद. काय झालं? काय रे हराम खरा, हा? तू कोण आहेस? मी तात्या, सौदामिनीचा तात्या. तात्या काय? अरे तात्या,
तुम्ही इथं अरे मध्या गधड्या तू इथं का आलास? अहो, तुम्ही नाही का सांगितलं यायला? अरे मी तुला काय सांगितलं होतं इथे याच्या अगोदर दुकानावर येऊन जा म्हणून? अहो डायलॉग कोणी पाठ करायचे तुमच्या वडिलांनी? मूर्ख आहेस तू. अहो मूर्ख मी का अक्कल नाही तुला अरे, काही? अरे, अरे, मला- आलास तर काय मला- केलं असतं? करायचं हे आहे. जाऊन करतो. आता इथे केवढा वेळ लागणार आहे माहिती आहे तुला? तुझ्यामुळे रगडत हा मारणार मला. साधी अक्कल नाही. सौदामिनी बाई आता बोला.